हॅलो. हा बोला. नमस्कार. तहसीलदार साहेब का? बोलतोय. तहसीलदार साहेब का म्हणलं? हा बोलतो, बोला ना. हा, मी अनंत रासळ बोलतो. परवा ती चौकात खून झालता बघा, कृष्णा रासळ. हो 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 2 महिन्याखाली त्याचा बाप बोलतोय. बोला ना. काल तुमच्या समोर लक्षणीय उपोषणाला बसलो होतो. हा हा. तुम्ही साधं भेटायला सुद्धा आलो नाही. आपली ऑफिसमध्ये भेट झाली होती सध्या दिवशी. साहेब ऑफिसमध्ये मी तुम्हाला रीतसर निवेदन द्यायला आलतो, मी बसालो म्हणून सांगालतो. हो मग तुम्ही येऊन एक सद्भावना तर पाहिजे माणसाची, की बाबा बसला उपोषणाला. एक बाप आहे, माझा मुलगा गेलेला आहे, बसलाय तिथं. एक नव माझ्या समोर तुम्ही 2दा गेला साहेब. मला येऊन फक्त भेटून तुमची संवेदना तर माझी ही करून घ्यायची साहेब. ते वाईट झालं. आता कसं आहे माहिती का, तुम्हाला ऐका नाही नाही नाही, पण कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे आता पोलिसाचा काही भाग येत नाही, मान्य आहे. पण तुम्ही प्रशासन अधिकारी आहेत का नाही साहेब? तुमची ऐका तर की मग तुम्ही आमचं बी काय बाबा बसल्यावर उपोषणाला तुमचं म्हणणं काय शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे तुम्ही साहेब. त्यासाठी येऊन एक भेट द्यायची. मला 10 जणांनी विचारलं, ऐका तर की 10 जण मला म्हणले साहेब आलते का, साहेब आलते का. अहो म्हणजे मी तिथं बसलोय, माझी काय किंमत नाही. एक नुसती भेट देणं ही माझी फक्त अपेक्षा होती साहेब. नाही 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 नाही, ही तुमचं ऑफिसमध्ये आपलं बोलणं झालं होतं, मला मान्य आहे. पण मी तुम्हाला काय रितसर दिल्यानंतर तुम्ही एक भेट देणं ही अपेक्षा होती साहेब माझी. आमचं म्हणणं प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत मांडणं ही तुमचं कर्तव्य आहे साहेब. तुमचं म्हणणं पाठवलं साहेब शासनाकडे. मी तुम्ही पाठवलं पण मला साहेब कालचं तुमचं तुम्ही येऊन न भेट मला न दिली नाही, ह्याचा मला लय बेकार वाटलं साहेब. मी एक ऐका ना साहेब, जाणीवपूर्वक आम्ही काही टाळलं नाही ते. कामाच्या ओघामध्ये फक्त मला येणं झालं नसेल काल. नाही कामाच्या ओघात नव्हतं साहेब. तुम्ही माझ्या समोर बसला होता साहेब. तुम्ही 2दा गेलात माझ्या समोरनं गाडीवरनं. फक्त एक भेट देणं फक्त अपेक्षा होती साहेब. ज्याचा खून झाला त्याचा बाप ची काय अपेक्षा असणार आहे. आणि बाप म्हणूनच मी तुमचा निषेध करतो साहेब. ठीक आहे.